आणि दळभद्री चांद खैरुद्दीनच्या नांदाला आम्ही लागून आमची ही छत्रपती संभाजीनगरची सीट गमावली। खैरेंचं घरच महानगरपालिकेवर चालायचं, खैरेंचा थाटबाट महानगरपालिकेवर चालायचा। स्वतः मी सभागृहात असल्यामुळे हा आरोप लावतोय की ही समांतरांची वाट खऱ्या अर्थानं चंद्रकांत खैरेंनी लावली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट सामना रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे। नेमकी काय चित्र असणार आहे, कशा पद्धतीने या ठिकाणची नेमकी जी काही जनतेची भूमिका आहे आणि स्थानिक नेते मंडळी जे आहेत त्यांची नेमकी काय भूमिका आहेत, खैरेंनी ज्या पद्धतीने 19 मध्ये पराभवाचा खापर आहे हे भाजपवरती फोडलेलं होतं, त्या संदर्भात नेमकी आता भाजपची नेते मंडळी काय म्हणतात थेट जाणून घेऊया त्यांच्याकडनं। आपल्यासोबत महाराष्ट्राचे सरचिटणीस संजयजी केनेकर आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने 2019 मधील पराभवाचं कारण चंद्रकांत खैरे यांनी भाजपला ठरवलेलं होतं, या संदर्भात काय सांगाल? चंद्रकांत खैरेच्या या वाक्याचं मला खरं तर नवल वाटतं। भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये सर्वत्र मोदींच्या नावाने खऱ्या अर्थानं एक नवीन मोठी परिवर्तनाची सत्ता देशामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाली। परंतु आमचं दुर्दैव आणि दळभद्री चांद खैरुद्दीनच्या नांदाला आम्ही लागून आमची ही छत्रपती संभाजीनगरची सीट गमावली। ते खापर कोणावरही फोडतात, बरोबर आहे, ते निवडून येऊ शकले नाही। हे फक्त त्यांच्या महानगरपालिकेत केलेल्या कर्तृत्वामुळं हे ते पडले। त्यांनी ज्या पद्धतीने शहरात लोकांना मूर्ख बनवलं आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेत लक्ष घालून महानगरपालिका डबघाईला नेली, त्याच्यामुळं खैरे पडले। सातत्यानं ते रावसाहेब दानवे यांच्यावरती आरोप करताना दिसत, काय कारण आहेत यामागे, नेमकी ते रावसाहेब दानवे यांनाच टार्गेट का करतात? खरं तर खैरे उघडे पडले होते लोकांपुढं। खैरेंचं घरच महानगरपालिकेवर चालायचं, खैरेंचा थाटबाट महानगरपालिकेवर चालायचा आणि त्यामुळंच मला वाटतं खैरेला आता काही दुसरं राहिलं नव्हतं आणि खैरेंनी ज्या पद्धतीने कचरा, पाणी, लाईट, रस्ते याच्यात कोणता सगळं खाल्लं यांनी। म्हणजे बिहारचा लालू जरी कमी पडत असेल, पण हा हिंदुत्वाचा भालू हा उग्र रूपाने या महानगरपालिकेला गिळंकृत केलं आणि या शहराचं वाटोळं केलं आणि त्याच्यामुळे शहराच्या वाटोळं केल्यामुळे जनतेनं त्यांचं वाटोळं केलं मागच्या निवडणुकीत। आता आपण जर बघितलं असेल तर पाणी हा शब्द तुम्ही उल्लेख केला, त्यावरून विचारावं असं वाटतं की समांतर जलवाहिनी जी होती या संदर्भात देखील चंद्रकांत खैरे आरोप करताना दिसतात की भागवत जे करार जे आहेत त्यांचे कुठेतरी इथं संबंध होते आणि त्यातून ते आरोप भाजपवरती थेट करतात की त्यांच्यामुळे ती योजना पास होऊ शकते। ज्यावेळेस योजना पास नाही करू शकले त्यावेळेस भागवत करारावरून खातं बुडायचं आणि ज्यावेळेस योजना आणली ती मी आणली म्हणून सांगायचं आणि त्या योजनेसाठी त्या पाण्यामध्ये किती पैसा मिळेल मला ही भूमिका ठेवून त्या पाण्याची वाट लावणारं हे चंद्रकांत खैरे हे सर्व उघडं पडलेलं आहे, जनतेला सगळं माहीत आहे। स्वतः मी सभागृहात असल्यामुळे हा आरोप लावतोय की ही समांतरांची वाट खऱ्या अर्थानं चंद्रकांत खैरेंनी लावली आणि त्यामुळे आज चांद खैरुद्दीन ज्यांच्यावरही आरोप लावतात ते आरोप तथ्यहीन आहे। काय वाटतं आपल्याला, महायुती पुन्हा एकदा या ठिकाणी भगवा फडकवण्यास यशस्वी होईल? निश्चित महायुती भगवा फडकवणारच। ज्या पद्धतीने या देशामध्ये मोदीजींनी परिवर्तन केलं या देशाचं आणि गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला आणि त्यामुळे निश्चित संदीपान भुमरेंचा घवघवीत यशानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं यश हे मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे। बरं, ज्या पद्धतीनं काल परवा आपण जर सोशल मीडियावरती बघितलं असेल तर चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ते नमाजचं जे काही एकंदरीतच पठण केल्यानंतर काय फायदे होतात हे सांगतात, या संदर्भात काय सांगाल? कारण एकीकडे हिंदुत्वाची भूमिका घेतली जाते तर दुसरीकडे अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। खरं तर मी मागच्या वेळेस बोललो होतो की खैरेची मानसिकता खराब झाली। खैरेंनी आत्तापर्यंत कधीच हिंदुत्व बद्दल ज्या पद्धतीनं दाखवायला पाहिजे ते हिंदुत्व त्यांच्यात नव्हतं।
मी 1988ची दंगल मला जाणवते आणि या 1988च्या दंगलीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता होरपळला. परंतु यामध्ये कुठे चंद्रकांत खैरे दिसले नाही. चंद्रकांत खैरे मॉब शिवा गुलमंडीवर भगवा घालायचे आणि क्रांती चौकात सिल्लीखान्याजवळ भगवा खिशात घालायचे. हा चंद्रकांत खैरेंना मी ओळखतो ना. आणि त्यामुळे ज्या चंद्रकांत खैरेंनी जोरजोरात भाषण केली, मुस्लिम समाजाविषयी नखापासून तर केसापर्यंत द्वेष वाकणारे खैरे ज्यावेळेस लाचारी सियासा म्हणजे आपल्या खुर्चीच्या लाचारी पायी मुस्लिम लोकांच्या वर बोलतात आणि मुस्लिम लोकांची आपुलकी दाखवतात आणि त्यांचे पाय चाटतात, याबद्दल मला खेद वाटतो आणि दुःख वाटतं की किती हा लाचार माणूस, यांच्याकडं सत्ता किती वर्ष लोकांनी दिली होती. यांनी हिंदुत्वाच्या खोट्या, हा भोंदूबाबा आहे हिंदुत्वाचा. हा खऱ्या अर्थाने याने लोकांना हिंदुत्वाच्या विचारानं फसवलेलं आहे. आणि तरी आता मुसलमानांच्या नमाजीवर पडणं, नमाज पडण्याच्या भूमिकेत जाणं, ही किती किती लाचारी म्हणावे. आम्ही खरं तर ज्या पद्धतीचं खैरेचं हे वागणं आहे, तर मला वाटतं कुठंतरी खैरेच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालेला असेल. जे खैरे आतापर्यंत हिंदुत्वाचं कातड पांघरून हिंदुत्वाचा रूप दाखवणारे खैरे जेव्हा आज उघडे पडले ह्या नमाजीच्या बाबतीत, तेव्हा परत खैरेचं एक नवीन रूप, याला चांद खैरुद्दीन म्हणू लागलो आम्ही. आणि त्यामुळे त्या पद्धतीनं हे रूप समोर येत आहे. विरोधकांकडून या ठिकाणी आरोप होत आहेत की 400 पार काय, तर या ठिकाणी त्यांच्या 40 जागा देखील निवडून नाही येणार असं म्हटलं जात आहे. त्या आरोपांचं खंडन तुम्ही कसं करा? खरं तर 400 पारचा नारा आमचा आहे निश्चितपणे. आणि एक सांगतो, संदीपान भुमरेसारखा मनापासून हृदयापर्यंत प्रामाणिक असा खाडाचा कार्यकर्ता, रांगडा व्यक्तिमत्व, जे पोटात आहे ते होटात आहे, अशी खऱ्या अर्थानं असा एक मोठा नेता, पालकमंत्री या शहराला लाभलेला आहे. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या कार्याविषयीच चार गोष्टी हे सांगू शकत नाही, परंतु खऱ्या अर्थानं जनतेच्या गरिबाशी नातं जुळवणारं हे व्यक्तिमत्व पुढच्या 13 तारखेनंतर भरघोस मतांनी दिल्लीला पोहोचणार आहे. आणि 400 पारचा नारा आम्ही छत्रपती संभाजीनगर पूर्ण करणार आहे. अशा वेळी वारंवार खैरे अति उत्साहानं या ठिकाणी सांगताना बघतात की निवडून तर मीच येणार. या ठिकाणी जनता जी आहे ती गद्दारांना धडा शिकवणार, भारतीय जनता पार्टीनं अनेक पक्ष फोडलेत असे देखील ते आरोप करताना बघायला. खरं तर ज्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांनी छत्रपती जेव्हा शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि हिंदुत्वाच्या विचाराने स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार या महाराष्ट्राला दिला, त्या महाराष्ट्राचा विचार खऱ्या अर्थानं मातीत गाडून ज्यावेळेस त्यांचे नेते बोलायला लागले आणि काँग्रेसचे संगतीत वागायला लागले आणि राम मंदिरावर टीका करायला लागले, सावरकरांवर टीका करायला लागले, हिंदुत्वाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करायला लागले, त्यावेळेस त्यांच्याबरोबरच्या सगळ्या लोकांनी साथ सोडली. आणि ते याच गोष्टीमुळं ज्यावेळेस स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं, हिंदुत्वाला गाडून मुख्यमंत्री करायचं, ही जी भूमिका त्यांनी डोक्यात ठेवली होती ते पाप होतं. आणि ते पाप लोकांनी खऱ्या अर्थानं त्यांना त्याचा हिशोब दिला. आणि ज्यामुळे जी शिवसेना फुटली, हा पेंडी फुटल्यासारखे पाला पाचोळा सगळीकडे पसरला. आणि काय खैरे आता, काय खैरे कोणत्या गोष्टीनं बोलतील, ज्यांच्याकडे माणसं टिकली नाही त्यांनी आमच्यावर बोलावं, हे दुर्दैव आहे. आणि आता खैरेंनी घरी शांत बसावं, हजची यात्रा करावी, हजला जाऊन यावं एकदा. हजला जाऊन आलं तर निश्चितपणे चांगलं त्यांचं भलं होईल. त्यांच्याप्रमाणे ते हजला फार चांगलं मानायला लागले आजचा, त्यामुळे त्यांनी हजला जाऊन यावं अशी मी विनंती करतो. मी तर मागे त्यांना ती गोल टोपी आणि हिरवा रुमाल त्यांना भेट द्यायला गेलो होतो, परंतु ते गायब झाले.
आणि निश्चितपणे वेळ मिळाली की मी त्यांना ती गोल टोपी आणि रुमाल देईल की बाबा तुमच्या हजला जायची वेळ आली, एकदा तरी परिवाराला घेऊन हजला जा, तुम्हाला मुसलमान हजला जाऊ देता का पहा. विरोधकांकडून सातत्याने एक मुद्दा उचलला जातोय की भाजपला या ठिकाणची जागा हवी होती, उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी आहे आणि हेच कारण संदीपान भुमरे यांच्या पराभवाची ठरते. फार छोटा विषय बोलले तुम्ही. आम्ही फार मोठा विषय करायला जातो. आम्हाला मोदी हवा आहे आणि आमचा नारा 400 के पार आहे. आमचा उमेदवार हे ठरलेलाच होता पहिल्यापासून. या देशाचे परिवर्तनाचे शिल्पकार मोदीजी आमचे उमेदवार आहे. त्यामुळे आमचा चेहरा मोदीजी आहे आणि त्यामुळे इथून कोणी जाओ मोदीजीला समर्थन देणारं, मोदीजींच्या पाठीशी उभं राहणारं, देश परिवर्तनामध्येच राहणारं व्यक्तिमत्व संदीपान भुमरेसारखं आहे. आणि आम्ही त्यांना ठरवलं मोदीजींच्या समर्थनार्थ 400 पार का नारा छत्रपतीच्या संभाजीनगरमधून पूर्ण करण्यासाठी त्यांना आम्ही दिल्लीच्या तख्तावर पाठवणार आहे. तर सातत्यानं ते म्हणतायत की जो उमेदवार दिलाय तो उमेदवार तर या मतदारसंघातला द्यायला हवा होता, बाहेरच्या मतदारसंघातला उमेदवार दिला, तो काय विकास करेल. संदीपान भुमरे या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहे. संदीपान भुमरेजी पैठण नगरी आमच्या जिल्ह्यात आहे आणि नाथाची भूमी आहे. पैठण नगरीमधले ते आहे आणि त्यामुळे आता का ते फॉरेनमधून आले. अरे या देशाचा लोकसभेवर आपण चर्चा करतो आणि पैठणमधून आलेले या संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले बाहेरचे कसे होतील. हा किती खुळा प्रश्न आहे. अरे हे खैरे यांनी जिल्हा पाहिला का, जिल्हा तपासला का. सांगा खैरेंनी की पैठण नगरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत नाही. आम्ही मानू. काही कुठं जेव्हा पायाखालची वाळू घसरायला लागली ना तो डोक्याचा तोल जातो. त्या पद्धतीनं खैरेचं चालू आहे. आता विरोधक कुठेतरी जातीय समीकरणं जोडताना बघायला मिळतात. ओबीसी चेहरा असेल, मराठा चेहरा, असं एकंदरीतच एक रंग दिला जातो. या संदर्भात तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीनं सध्या महायुतीतील नेत्यांची परिस्थिती आहे आणि विरोधक ज्या पद्धतीनं जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतात यशस्वी होतील. खरं तर ही लोकसभेची निवडणूक आहे, ही देशाच्या परिवर्तनाची निवडणूक आहे, देशाच्या विकासाची निवडणूक आहे. या देशातला जगामध्ये एक नंबर करण्याची ही निवडणूक आहे. या देशाची जगामध्ये ख्याती उमटवण्याची ही निवडणूक आहे. आणि त्यामुळं जातपात या विषयावर ही निवडणूक जाणार नाही आहे, जात नाही आहे. विरोधक सगळं संपल्यामुळं जातीपातीवर येत आहे. परंतु एक मुखानं एक दिलानं मोदीच्या पाठीमागं महाराष्ट्रातली एकूण एक जनता आहे आणि निश्चितपणे सर्व जाती धर्माचा 18 अपगर 12 बलुतेदार या मोदीजी 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 करत आहे. आणि त्यामुळे तुमचं लक्ष असेल येणाऱ्या 13 तारखेला 18 पगड 12 बलुतेदार फक्त बाणावर शिक्का देऊन एक मुखानं मोदीचा जय जयकार करणार आहे. बरं, या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न संदीपान भुमरे यांच्या उपस्थित केला जातो की ते शिकलेले नाही आहेत, त्यामुळं ते काय विकास करतील असा प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित केला जातो. खरं तर मी ज्यांनी उपस्थित केला त्यांच्याबद्दल तर काही बोलणार नाही, त्यांच्या शिक्षणाचं बोलणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं संदीपान भुमरेंनी ज्या पद्धतीने त्यांच्याकडे जे खातं होतं त्या खात्याच्या माध्यमातून जी या छत्रपती संभाजीनगरच्या विकासाची भूमिका अवलंबली तर त्या भूमिकेला पाहता जे बोलणाऱ्यांचे खरं तर बोलण्याला दिवसा तारे दिसतील इतकं काम संदीपान भुमरेनं या छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. आणि त्यामुळे निश्चितच कोणाला काही बनू द्या, 13 तारखेला संदीपान भुमरेजी बाणाच्या चिन्हावर एक मुखानं एक दिलानं मोदीच्या समर्थनार्थ दिल्लीला जाणार. नक्कीच धन्यवाद सर. तर एकंदरीतच मित्रांनो आपण या ठिकाणी जे काही मित्रपक्ष आहेत भाजप देखील या ठिकाणी आता आक्रमक भूमिका घेताना आपल्याला बघायला मिळतात आणि सर्वच या ठिकाणी संदीपान भुमरे यांना विजयी करण्यासाठी तयारी लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र आगामी काळात काय होतं हे आपल्याला बघायला मिळणारच आहे. तोपर्यंत बघत राहा NRT न्यूज मराठी. वेळ झाली थांबण्याची, थांबवाय तिथं. धन्यवाद.